1 महिना चहा पिणं बंद केल्यावर शरीरामध्ये काय बदल दिसू शकतात? तर हे तुम्ही आधी किती चहा पीत होता, त्यात साखर किती घालता, दुधाचा वापर किती करता आणि तुमचं शरीर कॅफीनला कसं प्रतिसाद देतं यावर अवलंबून असतं. काही बदल हे सकारात्मक असतात, तर काही थोडेसे त्रासही देऊ शकतात. पहिल्या 1 ते 7 दिवसामध्ये काय होऊ शकतं? जर तुम्ही दररोज 3 ते 5 कप किंवा त्याहून जास्त चहा जर घेत असाल आणि अचानक जर बंद केला, तर डोकेदुखी होऊ शकते. डोकं जड वाटू शकतं, हलकी डोकेदुखीही राहते, थकवा जाणवतो, चिडचिड होते. परंतु हा त्रास काही दिवसात कमीही होऊ शकतो, कारण आपल्या शरीराला सवय होते. दुसरा फायदा म्हणजे आपली झोप सुधारते. रात्री आपल्याला पटकन झोप लागते, मध्येच जाग येण्याचं प्रमाण कमी होतं, सकाळी फ्रेश वाटतं. जर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री चहा घेत असाल, तर हा बदल जास्त जाणवू शकतो. थकवा किंवा सुस्तीही जाणवू शकते. शरीराला कॅफीनची सवय झालेली असते, त्यामुळे ऊर्जा सुरुवातीला कमी वाटू शकते. 2 ते 3 आठवड्यानंतर दिसणारा बदल म्हणजे शरीराची नैसर्गिक ऊर्जा स्थिर होऊ शकते. कॅफीनमुळे येणारी ऊर्जा अचानक कमी होते, थकवाही कमी होतो, दिवसभर ऊर्जा टिकून राहते. पोटाशी संबंधित असणारे त्रास कमी होतात. काही लोकांमधील ॲसिडिटी कमी होते, पोट फुगणं कमी होतं. रिकाम्या पोटी जळजळ होत असेल तर ती कमी होते. आपल्या शरीरामध्ये साखर कमी केल्यास काय फायदे होतात? तर पहिला फायदा होतो म्हणजे कॅलरी कमी होतात, वजन नियंत्रणामध्ये राहतं, झोप सुधारते, आपला मूड सुधारतो, काही लोकांचं मन शांत होतं. जर बेचैनी होत असेल तर ती बेचैनी कमी होते, उत्साह जाणवतो, सकाळी ताजंतवानं वाटतं, त्वचेवरही सकारात्मक परिणाम होतात. जर तुम्ही पाणीही जास्त प्यायला सुरुवात केली असेल तर त्वचा निस्तेज न दिसता ती उजाळते, फ्रेश वाटू लागतं. रक्तदाबावर हलका परिणाम होतो. रक्तदाबामध्ये बदल दिसतात, म्हणजेच रक्तदाब कमीही होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नियंत्रणामध्येही राहू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जागरूकताही येते, लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. पण चहा पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे का? तर नाही. जर चहा घेतच असाल तर दिवसाला 1 ते 2 कप घ्या. कमी साखर वापरा. रिकाम्या पोटी चहा घेऊ नका. रात्री उशिरा चहा पिणं टाळा. चहा अचानक बंद करण्याऐवजी तुम्ही हेही पर्याय नक्कीच करू शकता. जसं की पहिल्या आठवड्यामध्ये जर तुम्ही 4 कप पीत असाल तर 2च कप प्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 कप पीत असाल तर 1च कप प्या. नंतर हर्बल टी घेऊ शकता किंवा साधं गरम पाणी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता. यासारखे पर्याय तुम्ही नक्कीच वापरू शकता, जेणेकरून तुमचं वजनही नियंत्रणामध्ये राहू शकतं आणि आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जाही नक्कीच निर्माण होते. एकंदरीत काय तर आपण निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.